थंडीच्या महिन्यात एवढी जोरदार थंडी वाजते, तरी पण आम्ही निघालोय सायकलिंग करायला. आज बऱ्याच टाईम नंतर सायकलिंगला आलो. भाई दिसताना खूप इझी आहे, चढवताना हवा टाईट होते, धपक्यात राहतोय. मग आपण ओव्हरएजच्या नादात भाई सण थोडासा वरती आलाय, पण भाई तरी तुम्ही बघा टाइम लॅप्स मध्ये भाषा येणार. नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जस्ट फील द राईड या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पुन्हा एक नवीन ब्लॉग चालू करतो आहे आणि ते पण तुम्ही टायमिंग बघू शकता आपण किती वाजता उठलो आहे ते. भाई 5:16 झालेत आणि नेहमी आम्ही लेट उठतो, म्हणजे मी आणि संकेत आज सायकलिंगला चाललो आहे. आमचे कसे प्लॅन होतात काय माहीत नाही आणि अचानक ठरतं. दररोज आम्ही 10:30-11ला उठणारी पोरं आज 4:30ला उठलो आहे पण, आणि आता थोड्याच वेळात आम्ही सायकलिंगसाठी निघणार आहेत. अर्ली मॉर्निंग सायकल राईड. आणि आता सकाळ सकाळ जास्त हेवी काही खाता नाही येणार म्हणून जरासा चहा बनवतो. बाहेर खूप एक्स्ट्रीम लेवलची थंडी आहे भाई, म्हणून हे कानात हेडफोन वगैरे घातलेत. तर भाई आता आपण फायनल निघालो आहे घरातून आणि यावर बॉय अरे आणि आम्ही कधी न उठणारी पोरं आज सकाळी 4:45ला उठून आता 5:30ला निघालो आहे सायकलिंगला. अर्धा तास लेट झालं पण ठीक आहे. बॉटल ठेव बाबा बॅगमध्ये, ठेव ना बॅगमध्ये. आणि ही जागा खूप रिकामी वाटते. आधी बाईक इथे लागायच्या पण आता इथं लावलेत ठेवायला, कारण की आल्टो आपण सेलअप केले, सो खूप रिकामा वाटते. आणि जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल आल्टोला फेअरवेल देण्याचा, तर तो पण नक्कीच बघा. मी इथं लिंक देतो किंवा वरती आय कार्डवर वगैरे टाकतो काहीतरी, पण तो पण ब्लॉग नक्की बघा. दुःख होणार आहे तुम्हाला पण. चलो लेट्स गो, बाय बाय. तर भाई आता फायनली आम्ही सायकलिंगला स्टार्ट केले. आणि कुठे जायचं ही अशी पोरांची प्लॅनिंग, कुठं जायचं चल बघू. डेंजर ना, दिसत तर नाही. ही भाषा जवळ आहे जरा. एवढा उजेड लावलाय तरी पण कमी पडते रे, दिसत नाही. बट ठीक आहे, सायकलिंग तर एन्जॉय करूच आम्ही. तुम्ही पण एन्जॉय करा आम्हाला बघून. आणि सॉरी थोडासा अँगल चुकीचं होतं, कारण की पहिल्यांदाच वापरते ही स्टिक घेतल्यापासून. बट ठीक आहे, ये भी हो जाएगा धीरे धीरे. काही सकाळ सायकलिंगला यायला खूप गट फिलिंग लागतात, त्यात पण थंडीच्या महिन्यात एवढी जोरदार थंडी वाजते, तरी पण आम्ही निघालो आहे सायकलिंग करायला. आणि खरी वाट तर हातांची लागणार आहे, कारण की ग्लोव्ज घालायलाच विसरलो मी पण आणि तो पण. भाई डेंजर लागणार आहेत हातांची, कारण की जशी सायकलिंग करतोय हाताला एवढी बेकार थंडी लागायला लागली ना, जसं की फ्रीझरमध्येच हात टाकलाय. डेंजर एकदम. कान पॅक केलेत म्हणून अंगाला थंडी जरा कमी लागते, बट स्टील आता बघू कुठे जाऊ आम्ही सायकलिंगला, काय आम्हाला पण नाही माहिती. फक्त निघालो आहे सायकलिंगला. कानात कॉर्ड घातलेत आणि आई एकविरा माऊलीचे गाणे लावलेत, प्रीत बांद्रे स्पेशल. आणि नंतर अजून बरेच सिंगर्सचे जसे परमेश माळी वगैरे. पण भाई वाईब तर नक्कीच चांगली येते, एनर्जेटिक फील होतं. तर आता आम्ही पोचलो आहे साई मंदिरजवळ आणि आम्ही चाललो आहे बोरगावला सायकलिंग करायला. फार हवा टाईट होणार आहे, पहिल्याच दिवशी काम फिट. आणि आता सध्या पोचलो आम्ही साई मंदिरजवळ. भाई कसला भारी दिसतोय बघा. आणि तसं तर खूप दिवसांपासून आमचा प्लॅन होत होता. आम्ही रोज रात्री जेव्हा जेवल्यानंतर थोडं चालायचो किंवा राऊंड मारायचो, तेव्हा आमचा प्लॅन व्हायचा की भाई उद्या सायकलिंगला जाऊ, धावायला जाऊ. कसला काय, दोघं पण कुंभकर्णासारखे 10:30-11पर्यंत झोपायचो, गार एकदम.
आमची सकाळ होतच नव्हती, डायरेक्ट दुपारी जेवायला आंघोळ केला की. आणि पण आज अचानक एवढा भाषा प्लॅन झाला ना. काल रात्री भाईचा फोन आला, बोलते मी रोमची सायकल घेऊन आलो आहे, उद्या जाऊ भाई कन्फर्म. मी पण लगेच बाहेर गेलो आणि सायकलला ऑइलिंग बिलिंग करून घेतली एकदाची. आणि खूप टाईम नंतर मी पण सायकल राईड करतो आहे. लास्ट सायकल राईड लॉंगेस्टवाली जी मामासोबत केलेली, काहीतरी एका दिवसात 115 का 119 किलोमीटर केलेले. त्याच्यानंतर आज बऱ्याच टाईमनंतर सायकलिंगला आलो आहे, म्हणजे जवळपास वर्षाने आलो आहे. बट तरी आपली सायकल वेल मेंटेन कंडिशनमध्ये आहे. म्हणजे तरी सायकलला 10 वर्ष झाली तरी अजून पण नीट आहे. ब्रेक्स चालत आहेत, गिअर चालत आहेत, सस्पेन्शन पण नीट आहे. आणि काल हवा भरली तरी टायर एकदम नीट आहे. खूप टाईम झाला सायकल काढलीच नव्हती, बट स्टील शी इज फिट अँड फाईन. मामासोबत केलेली सर्वात लॉंगेस्ट राईड बघितली नसेल तर त्याचं पण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो किंवा वरती आय कार्डमध्ये मेन्शन करतो. आता तुम्हाला इथे पॉपअप झालं असणार तर तुम्ही ती राईड पण बघू शकता. आम्ही एका दिवसात जवळपास पनवेलवरनं निघालेलो, पनवेल टू महड, महडवरनं पाली आणि पालीनंतर मग वाया रोहा वगैरे करत आम्ही पेणला आलेलो परत. भाई पण मला समोरचं काय दिसतच नाही. काय करायचं, समोरचं काय दिसतच नाही रे, ब्लॉक करते ते. जायचं की नाही इकडं? तर आता भाई संकेत बोलतोय बोरगाव नको जाऊया, कारण की काळोख बघून त्याची हवा टाईट झाली. हवा टाईट नाही भाई समोर तुम्हाला पण काय दिसत नसा. हा दिसते आता थोडं, त्या झाडाच्या पुढं बघा फुल काळोख आहे. आधीच आपल्या आयुष्यात एवढा अंधार आहे, या अंधाराला काय घाबरतो बाबा तू? चल बाबा, मोटिवेशन लाईन्स. बाई अंधाराला नाही घाबरत बाबा, मला तुझी काळजी वाटते. का मी दिसणार नाही म्हणून? तू असा तसं तर तू पण दिसत नाही, तू पण काळाच घालून आलाय. तर आता पोचलोय आम्ही बोरगावच्या स्कूलजवळ आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभा केला आहे. तर आज पहिला दिवस आहे सायकलिंगचा म्हणून आम्ही बोरगावपर्यंत आलो. काय संकेत, बरोबर ना? बरोबर आहे बाई. आता महाराजांचे दर्शन करून आपण चाललोय. म्हणजे आतमध्ये तर नाही जात आहे, कारण की आंघोळ वगैरे केली नाही. आंघोळ वगैरे केले नाही म्हणून आतमध्ये जात नाही. म्हणून इथून पुढे पण नाही जाते आम्ही. नाही तसं काय नाही, पुढे गेलो असतो पण संकेतची हवा टाईट झाली. संकेतची जरा सायकल ऑटोमॅटिक गिअर शिफ्ट करते ना, चढण आल्यावर डायरेक्ट टॉप एंडला जाते. हा ना बाई, उगाच पटकन पाचली फळायचं आणि मग सगळं परत 7 करोड 7 करोड होऊन जायचं. समजणे वाले को इशारा कॉफी. आता इथून आम्ही चाललोय बायपासला, तिथे थोडं वरती जाऊन सनराईज बघू आणि मग तिथून आम्ही निघू. आता उजेड पण नाही झालं म्हणून तुम्हाला काही दाखवता नाही येते, बट ठीक आहे. बायपासला चायना वॉल जवळ चाललोय. सो लेट्स गो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. आम्ही चायनावरला चढलोय. परवाच तिथे कोणीतरी सुसाईड केलंय, आता आम्ही त्याला त्यातून बाहेर काढणार आहे. सो गेट वेल सून सुसाईडवाला भावा, येतो आम्ही तुला वाचवायला. CID. सावधान रे, सतर्क रे. तर भाई मी तुमच्याशी काय बडबडते मला नाही माहिती, कारण की माझ्या कानात फुल वाईबमध्ये गाणी चालू आहेत. सकाळी कोण नाही रस्त्याला म्हणून जास्त कानात फुल जोरदार गाणी चालू आहेत. आणि व्हिडिओ जर तुम्हाला असंच फिरताना जर व्हिडिओ बनवायचे असतील आणि तुम्ही विचार करत असाल की लोक काय बोलतील, भाई त्यांना काय पडलेले नसते. जर तुम्हाला आवडत असेल भाई तुम्ही चालू करा. ज्यांना आवडते ते बघतील, ज्यांना नाही आवडत ते व्हिडिओ तुमची ओपन करून पण बघणार नाही. ह्या बनवा, पोस्ट करा आणि पोस्ट केल्यावर तुम्हाला समजेल की आपल्या डेलीच्या माणसांपेक्षा जे अनोळखी असतात ते जास्त सपोर्ट करतात. फक्त तुम्ही व्हिडिओ बनवायला थांबू नका. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की बनवा व्हिडिओ, खूप मजा येते भाई. नंतर तेच व्हिडिओ आपल्या आठवण म्हणून राहतात, म्हणजे तुम्हाला पण ते व्हिडिओ आठवणीत राहतील की तुम्ही असं केलं तसं केलं वगैरे. भाईला एकदम लागतोय चालवताना. तर भाई आता मी जस्ट पहिलीच चढण चढलोय छोटीशी. नंतर खाली तुम्हाला रोड दिसेल आणि वरून सगळं अख्खा पेन दिसते जवळपास. आणि इकडे बघू शकता तुम्ही काय व्ह्यू आहे. सनराईज होणारच आहे. आम्ही आता इथून पण वरती चाललोय चायना वॉल जवळ, आणि तिकडून जर सनराईज दाखवता आला तर भाई
काय क्लास दिसणार सनराईज ते तुम्ही पण बघा, मजा येणार आहे. भाई दिसताना खूप इझी आहे, चढवताना हवा टाईट होते, बट तरी पण आपण तुम्हाला सनराईज दाखवण्यासाठी वरती जाऊ. भले सायकल ढकलत नेऊ, पण वरती जाऊ भाई आपण. चला लेट्स गो. तर फायनली आपण वरती पोहोचलो आहे चायना वॉलजवळ आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. इथे आम्ही सायकल पार्क केलेत आणि मागे सनराईज दिसणारच आहे थोड्या वेळात. ते थोडं लाईन दिसायला लागलेत, सनराईज दिसायला लागलेत. पण भाई सायकल्स काय दिसत आहेत, रेड अँड व्हाईट कॉम्बिनेशनच बादशाह दिसतो. ही पण रेड अँड व्हाईट आहे, हे पण रेड अँड व्हाईट आहे. आणि संकेत माझ्या आधीच आलाय वरती, त्याला जाम घाई असते वरती यायची आणि येऊन भिकारीगत बसला इथे. असं वाटतं संकेत सकाळ सकाळ रिलॅक्स होऊन आला नाही म्हणून तो इथे येऊन डायरेक्ट बसला दगडावर रिलॅक्स व्हायला. पाणी काढ. काय बोलतो, पाणी पाहिजे काय? बस ओवरच टाकू दे. ड्रिंक्स ब्रेक नाव. काय बोलतो संकेत? डिहायड्रेट होऊ नका, ओवरच पिया. ओवरच आम्हाला स्पॉन्सर नाही करत, पण आम्ही त्याला स्पॉन्सर करतो. येस, त्याची मार्केटिंग फ्रीमध्ये प्रमोशन करतो भाई आम्ही त्याचं. हे ज्याच्यासाठी आम्ही आलो सनराईज बघायला ते दाखवायला जरासं लेट झालं, पण तुम्हाला आत्ता दाखवतो. हे ORSच्या नादात भाई सण थोडासा वरती आलाय, पण भाई तरी तुम्ही बघा टाइम लॅप्स मध्ये बादशाह येणार. होता. तर आता जो तुम्ही सनराईज बघितला तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. आणि आत्ता पण बघू शकता सनराईज कसला वाटतं. सनराईज झालेला कसला भारी वाटतो. आणि जिथं जाईल तिथं सगळीकडे नुसतं डोंगरच दिसते. तुम्हाला दिसत असेल तर भाई तिथपासून पूर्ण डोंगर चालू होतोय, कारण सोबत शेती आहे ना. पेन पूर्ण चारही साईडनी डोंगरच्या मध्ये आहे एकदम. काय वाटतं तुला? आता जिथं आम्ही आलोय तो पण एक डोंगरच आहे, बघू शकता. डबक्यात राहतोय मग आपण. डबक्यात राहतोय भाई. आपलं आयुष्य म्हणून डबक्यात आहे बाबा. मला पण तेच वाटतंय, पेन सोडून जायला लागेल आपल्याला. नाही भाई, पण पेन सोडून तर नाही जाणार, कारण की एक्झाम पण आपण त्यामुळेच देतो. तर आता आम्ही इथून निघतोय आणि जाताना काय करायचं, खाऊन जायचं ना जरा. जाताना काहीतरी फास्ट फूड खाऊन जाऊ, म्हणजे एवढा असं कॅलरी बर्न करायचं आणि जाताना ते कॅलरी परत भरून न्यायचं. पण खूप टाइम नंतर एवढं सकाळ सकाळ उठलोय आणि उठून सायकलिंगला पण आलो. एक्झामच्या टायमात पण 6:30ला उठायचो सायकलिंगसाठी, 4:30 पावणे 5ला उठलोय दोघं पण. एवढे निर्लज्ज आहेत. जवळ पोहोचलोय आणि इथे वडापाव खाणार आहे आम्ही. आधी भाजी मार्केटला खाणार होतो, बट तिथे सायकल बाहेर ठेवायला लागले असते. इथे कसं सायकल आमच्या नजरेसमोर राहतील ना बबल्यू. काय रे लगेच रेडी पण बाहेर रेडी असतो आहे का बाबा. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे सायकल राईड आणि फॅमिली फ्रेंडली कंटेंट बघायचं असेल तर आपलं जस्ट फील द राईड या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.